13 तारखेला जो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आजचा अक्कलकोट बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अक्कलकोटकरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्याने ही गोष्ट केलेली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो। मी काय दीपक काट्याच्या कानात काय सांगत होता? मी त्यांना काही बोललो नाही, फक्त एवढंच म्हणलो तुम्ही जे केला ते चुकीचं झालेलं आहे। आज राजे आपण आलात मोर्चामध्ये बंदला पाठिंबा दिला। माझं तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे। 2 वाजेपर्यंत बंद होतं पण आज दिवसभर वेळ वाढवली। हा व्यापाऱ्यांचं तसं म्हणणं आलं म्हणून केलं। प्रवीणजी गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये म्हणजे अक्कलकोटमध्ये कधी नाही होणारी घटना त्या दिवशी घडलेली आहे। गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची नगरी आहे। अनेक वादग्रस्त लोक या ठिकाणी आले गेले, पण अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नव्हती। पण त्या दिवशी ही ठरवून घडलेली जी घटना होती ती अत्यंत निंदनीय आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी ही घटना होती। कारण या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये देशभरातून देशाच्या बाहेरून आणि महाराष्ट्रातूनच अनेक स्वामी भक्त या ठिकाणी येत असतात, पण त्यांची भावना अशी असते की इथं आल्यानंतर फक्त स्वामींचं दर्शन, बाकी कुठल्याही प्रकारचं यामध्ये राजकारण असेल किंवा काही असेल हे कोणीही या ठिकाणी करत नाही। पण त्या दिवशी प्रवीण गायकवाडसारखा एक स्वामी भक्त माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह, विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी बरोबर होतं आणि ते एक कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता। पण मध्येच काही लोकांनी त्यांची जे अशा अमानुषपणे असा त्यांचा छळ केल्यासारखा केला की शाई टाकणं एक वेळ आपण समजू शकलो असतो, पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे या गोष्टीचं कोणीही समर्थन करणार नाही। आणि त्यानंतर देखील सोलापूरमध्ये बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत असलेले माननीय जन्मंजयराजे भोसले साहेबांचं देखील त्या ठिकाणी जो अपमान म्हणजे वेगळ्या पद्धतीने करण्यात आला की बाबा त्यांचं एकेरी नाव घेण्यात आलं, ते देखील निंदनीय आहे। त्याचा देखील आम्ही सर्वच्या वतीने निषेध करतो। रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आकर्षक फायनान्स योजना, घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या। संपर्क 7720 06 90 74।